ज्यांना अखंड सृष्टीचं मालक म्हटलं जातं, अखंड सृष्टीचा कारभार, पालन पोषण आणि संरक्षण भगवान विष्णुदेव करतात। आणि भगवान विष्णुदेवांनी म्हणजे श्रीहरींनी आपली पत्नी लक्ष्मीला एकदा शाप दिला होता बघा। लक्ष्मी मातेच्या हातून चूक घडली आणि शाप दिला भगवंतानी की 3 वर्ष तुला या पृथ्वी तलावरती नोकराणी म्हणून राहावं लागल। तर बांधवांनो, भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला का बरं दिला असेल शाप, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण पूर्ण पहा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। बांधवांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला ना, आमच्या चॅनलला नक्की लाईक करा। चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। भगवान विष्णुदेव क्षीरसागरामध्ये नागशेवरती बसले होते बघा। भगवंत विचार करत होते की बरेच दिवस मी पृथ्वी तलावरती गेलो नाही, आता मला जायचे। लक्ष्मी माता पाय दाबत होती की देवा तुम्ही काय विचार करताय। त्यावेळेला भगवंताने सांगितलं, लक्ष्मी मी पृथ्वीवरती जायचं म्हणतोय आता। त्यावेळेला लक्ष्मी मातेनं विचारलं, देवा मी सुद्धा येऊ का तुमच्या बरोबर। त्यावेळेला बघा भगवंताने उत्तर दिलं, लक्ष्मी तुला मी घेऊन जातो माझ्या बरोबर, परंतु तुला एक अट मान्य करावी लागल। लक्ष्मी मातेनं ते मान्य केलं, तुम्ही सांगाल तसं मी वागेल। भगवंताने सांगितलं, लक्ष्मी पृथ्वीवरती गेल्यानंतर तू फक्त उत्तर दिशेला पाहू नकोस आणि कुठल्याही वस्तूला मी सांगितल्याशिवाय हात लावू नकोस। लक्ष्मी मातेने ही अट मान्य केली आणि गरुडावर बसून बघा लक्ष्मी माता आणि श्रीहरी निघाले बघा। पृथ्वीवरती आल्यानंतर बघा रात्रीचाच त्या ठिकाणी पाऊस झालेला होता, सुंदर दृश्य होतं, हिरवीगार झाडी होती, हिरवीगार शेती होती। त्या ठिकाणी बघा श्रीहरी उतरले, लक्ष्मी माताही उतरली। भगवंताने सांगितलं स्वतः की हे लक्ष्मी मी सांगितलेलं वाक्य ध्यानात तू या जागेवर तू हलू नकोस। भगवंत थोडे बाजूला गेले, त्यावेळेला घडतंय काय, माता लक्ष्मीने सगळं विसरले बघा, जे भगवंताला दिलेलं वचन विसरले आणि चारही दिशेला लक्ष्मी मातेने पाहिलं आणि लक्ष्मी माता उत्तर दिशेला चालत सुटली बघा। आणि त्याच ठिकाणी सुंदर असं एक शेत होतं, ते शेत होतं माळ्याचं बघा, गरीब कुटुंब होतं। शेतामध्ये सुंदर सुंदर अशी फुलं होत, सूर्यफुलं सुद्धा होती बघा, सगळ्या प्रकारची फुलं होती। माळ्याची शेती, सगळीकडे सुगंध दरवळ होता, मातेला तो आवडला। आणि त्या ठिकाणी बघा मातेनं सुंदर असं एक फुल तोडून त्या ठिकाणी फुलं घेतलं आणि फुलं घेऊन लक्ष्मी माता भगवंताच्याकडे गेली, तेव्हा देव श्रीहरींच्याकडे। आणि त्यावेळेला बघा श्रीहरींना पाहिलं आणि अक्षरशः भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं। लक्ष्मी ही तू काय केलंस, मी तुला सांगितलेलं होतं, तू मला वचन दिलं होतं की मी उत्तर दिशेला पाहणार नाही आणि कुठल्याही वस्तूला हात लावणार, आता फुल तर तू तोडले। हे लक्ष्मी तू चोरी केलीस, तू पृथ्वीवरती आल्यानंतर कुठल्याही वस्तूला हात लावायचा नव्हतास। कुठल्याही वस्तूला हात लावताना त्या वस्तूच्या मालकाला विचारणं हे गरजेचं असतं, त्यामुळे चूक ही तू केलीस आणि या चुकीची सजा तुला भोगावीच लागल। त्यावेळी बघा श्रीहरींनी लक्ष्मी मातेला सांगितलं की हे लक्ष्मी तुला 3 वर्ष ज्या ठिकाणी तू फुलं तोडले त्या शेतीचा मालक माळी आहे गरीब, त्याच्या घरी तुला 3 वर्ष नोकरारी बनवून राहावं लागल आणि 3 वर्षानंतर मी तुला वैकुंठाला घेऊन जाईल परत येऊन। भगवंताला सुद्धा दुःख झालं बघा हे सगळं बोलतात। लक्ष्मी मातेने ते मान्य केलं, भगवंत त्या ठिकाणून बघा निघून गेले वैकुंठाला परत। आणि त्या ठिकाणी माता लक्ष्मीनी एका गरीब मुलीचं रूप घेतलं, सुंदर छोटीशी मुलगी गरीब रूप घेतलं आणि त्या माळ्याच्या घरी गेली बघा। माळी प्रामाणिक होता, अहो माळ्याला 2 मुली आणि 2 मुलं होती बघा, म्हणजे 4 त्याला मुलं होती एकूण। सुंदर अशी मुलगी गरीब माळ्याच्या घरी गेली बघा लक्ष्मी बनून। त्या ठिकाणी गेल्यानंतर माळ्याने विचारलं तू कोण ग बाई। त्यावेळेला बघा ह्या गरीब मुलगी म्हणजेच लक्ष्मीने सांगितलं की माळी बाबा मला कोणी नाही, मला आई वडील नाही, तुम्ही माझा सांभाळ करा, मला राहायला जागा द्या, तुमच्या घरात पडेल ते मी काम करील। माळी फार प्रामाणिक दयाळू होता। माळी त्या मुलीला म्हणला, मुली मला सुद्धा 2 मुलं आणि 2 मुली आहेत, माझी परिस्थिती तशी गरीब, शेतातून उत्पन्न जेमतेम निघतं की आमचं पोट भरेल एवढंच, किंवा पोटाला सुद्धा कमी पडतं कधी कधी, परंतु तू घाबरून जाऊ नकोस, एक भाकरी आहे ना पण कोरकोर सगळ्यांनी मिळून खाऊ। अहो त्या मुलीला थारा आपल्या घरामध्ये त्या माळ्यानं दिला आणि दुसऱ्या दिवसापासून बघा त्या माळ्याचं जे उत्पन्न होतं त्याच्या शेतातलं फुलांचं भरमसाठ उत्पन्न होऊ लागलं, घरात भरभराट होऊ लागली, बरकत येऊ लागली। माळ्याला काही समजत नव्हतं आणि जी लक्ष्मी बनून जी मुलगी आलती बघा, घरातली सगळी कामं करत होती, धुणं भांडी करत होती, फुलं तोडू लागत होती, सगळं काम करत होती बघा घरात। अहो माळ्याची भरभराट एवढी झाली की फुलामधून भरमसाठ त्याला पैसा मिळू लागला। माळ्यानं सुंदर असं टोलेजंग घर बांधलं माळ्यानं बघा, का पैसा आला की त्यांनी जमीन सुद्धा घेतली बघा। बघता 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 3 वर्षाचा काळ संपत आला। एक दिवस माळी, संध्याकाळची वेळ होती, माळी बाबा परत आपल्या घरी निघाला। घराच्या जवळ आल्यानंतर, खूप मोठं घर बांधलं होतं, घराच्या जवळ आल्यानंतर त्यानं उंबऱ्यामध्ये दृश्य पाहिलं, एक सुंदर स्त्री
गळ्यामध्ये भरपूर दागिने. अहो तेजांचा प्रकाश पडला होता. साक्षात लक्ष्मी दारात उभी होती. अहो माळ्याने हे सगळं दृश्य पाहिलं. नतमस्तक झाला लक्ष्मीच्या पायाशी. देवी, तू आमच्या घरात राहिली 3 वर्ष, दोन्ही भांडी केली आमची. आम्ही तुला काय काय काम सांगितलं, देवी माफ कर आम्हाला. त्यावेळेला बघा लक्ष्मी मातेनं सांगितलं की माळी बाबा, तुमची चूक काही नाही. मी फळ भोगते माझ्या कर्माची. जी मी चूक केली त्याची मी सजा भोगली. भगवंतानं मला सजा दिली. परंतु माळी बाबा, खरंच तुम्ही दयावंत आहात. तुम्हाला गरिबीची जाण आहे. भुकेल्याची भूक जाणणारे तुम्ही आहात. ताणेल्याची ताण जाणणारे तुम्ही आहात. तुम्ही माझा सांभाळ केला. मुलीप्रमाणे मला वाढवलं. माळी बाबा, मी तुम्हाला वरदान देते की तुमच्या घरात भरभराट हमेशा राहील, सुख समृद्धी राहील आणि धन संपत्ती राहील. तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. बघा लक्ष्मी मातेनं या गरीब माळ्याला त्या ठिकाणी वरदान दिलं. बघा म्हणून बांधवांनो, अशा प्रकारे लक्ष्मी मातेला भगवंताने शाप दिला. म्हणून 3 वर्ष बघा माळ्याच्या घरी नोकर बनून राहावं लागलं. तर बांधवांनो, त्या घरी कुणी बी येऊ द्या, आपण भुकेल्याची भूक जाणा, ताणेल्याची ताण जाणा, एक भाकरीतली खोरभर कळायना त्याला द्याना. म्हणजे दया क्षमा ही सगळ्यात फार मोठे आहे. बघा त्या ठिकाणी लक्ष्मी ही नक्की नांदते. बघा राहते लक्ष्मी. तर बांधवांना अशा प्रकारे ही सुंदर अशी गोष्ट आपल्याला जर आवडली असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी एक कमेंट जरूर द्या आम्हाला. जय हिंद, जय भारत.